नमस्कार. अनेकांचं स्वप्न असतं भारतीय हवाई दलात सामील होऊन देश सेवा करण्याचं. पण प्रत्येकाला लढाऊ भूमिकेत जायचं नसतं. मग अशांसाठी काय? तर त्यांच्यासाठीच एक जबरदस्त संधी आहे. चला, आज आपण ह्याच संधीबद्दल एकदम सविस्तर बोलूया. जर मनात असे प्रश्न येत असतील की हवाई दलात जायचंय, देशसेवा करायचीय, शिस्तबद्ध जीवन जगायचंय, एक सरकारी नोकरी हवीये, पण थेट लढाऊ भूमिकेत नाही, तर मग हा आढावा खास आपल्यासाठीच आहे. आज आपण अशाच एका संधीवर बोलणार आहोत, जी आपल्याला हवाई दलाचा भाग बनवेल, पण एका वेगळ्या, तितक्याच महत्वाच्या भूमिकेत. तर मग कोणता आहे हा नवीन मार्ग? ही संधी आहे अग्निवीर वायू नॉन कॉम्बॅटंट पदासाठी. ओके, तर हे अग्निवीर वायू नॉन कॉम्बॅटंट म्हणजे नेमकं आहे तरी काय? बघा, ही भरती आहे भारतीय हवाई दलाच्या प्रसिद्ध अग्निपथ योजनेअंतर्गत आणि खास करून इंटेक 02-2026 साठी. यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भूमिकेत थेट लढाईत सहभागी व्हायचं नाहीये, तर हवाई दलाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी जी काही महत्वाची कामं लागतात ती करायची आहेत. फरक एकदम सोपा आहे. बघा, जी कॉम्बॅट रोल म्हणजे लढाऊ भूमिका असते, तिथे थेट युद्धात आणि लढाऊ कारवायांमध्ये सहभाग असतो, म्हणजे ते फ्रंट लाईनवर असतात. या उलट नॉन कॉम्बॅटंट भूमिकेत हवाई दलाला मागून सपोर्ट द्यायचा असतो, म्हणजे सगळं कामकाज सुरळीत चालतंय मा याची खात्री करायची असते. पार्श्वभूमीतील पण तितकंच महत्वाचं काम. ठीक आहे, भूमिका तर कळली, पण आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न. या पदासाठी कोण अर्ज करू शकतं? म्हणजे आपण पात्र आहोत की नाही? चला आता पात्रतेचे निकष एक एक करून पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा निकष म्हणजे वय. तर इथे वयोमर्यादा आहे 21 वर्ष. म्हणजे अर्ज करताना वय 21 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. आणि हे आणखी सोपं करून सांगायचं तर ज्यांचा जन्म 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 या काळात झाला आहे तेच अर्ज करू शकतात. म्हणजे साधारणपणे 17.5 वर्षांपासून ते 21 वर्षांपर्यंतचे उमेदवार. आणखी एक अट आहे, ती म्हणजे उमेदवार हा अविवाहित पुरुष असणं आवश्यक आहे. आता येऊया शिक्षणाकडे. आणि ही गोष्ट अनेकांसाठी खूप महत्वाची ठरू शकते, कारण यासाठी पात्रता आहे फक्त 10वी पास. हो, अगदी बरोबर. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून फक्त 10वी पास असणं पुरेसं आहे. शारीरिक पात्रतेबद्दल बोलायचं झाल्यास किमान उंचीची अट आहे 152 सेंटीमीटर. उंचीसोबतच इतर काही वैद्यकीय निकषही आहेत, जसं की छाती किमान 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे, दृष्टी सामान्य किंवा चष्म्याने सुधारण्यायोग्य असावी, ऐकण्याची क्षमता चांगली हवी, म्हणजे साधारण 6 मीटरवरून हळू आवाजही ऐकू आला पाहिजे, आणि हो, कोणताही गंभीर आजार नसावा. अर्थात हवाई दलाच्या नियमानुसार संपूर्ण मेडिकल चेकअप होईलच. बरं, पात्रता तर आता स्पष्ट झाली, पण समजा निवड झाली, तर मग नक्की काम काय करायचं, कामाचं स्वरूप काय असेल? चला आता ते समजून घेऊया. या पदावर निवड झाल्यावर विविध प्रकारची कामं असू शकतात, जसं की हाऊसकीपिंग म्हणजे स्वच्छता आणि देखभालीची कामं, किंवा हॉस्पिटॅलिटी म्हणजे मेस वगैरे सांभाळणं, प्रशासकीय कामांमध्ये मदत करणं, किंवा एअरफोर्स स्टेशनवर जी काही इतर सहाय्यक कामं असतील ती करावी लागतील. आता हे ऐकून असं वाटू शकतं की ही काही लढाऊ कामं नाहीयेत, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही कामं भारतीय हवाई दलाच्या तयारीसाठी आणि त्यांच्या एकूण कामकाजासाठी प्रचंड महत्वाची आहेत. खरं तर या कामांमुळेच आपलं हवाई दल नेहमी सज्ज राहतं. त्यामुळे या कामातून मिळणारा सहभाग हा हवाई दलाला अधिक मजबूत करतो. चला तर मग, सगळी माहिती तर मिळाली. आता सगळ्यात महत्वाचा भाग, अर्ज कसा करायचा. आपण स्टेप बाय स्टेप ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. सगळ्यात आधी ही तारीख डोक्यात पक्की करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026. माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे. सगळ्यात आधी अग्निपथवायू.cdsc.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे नवीन युजर म्हणून नोंदणी करायची. मग अर्ज उघडेल, त्यात सगळी वैयक्तिक माहिती अचूक भरायची, जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती अपलोड करायची, आणि शेवटी अर्ज सबमिट करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, माहिती भरताना अजिबात चूक करू नका. आता यशासाठी काही महत्वाच्या टिप्स. पहिली गोष्ट, आजपासूनच शारीरिक चाचणीची तयारी सुरू करा. दुसरा म्हणजे लेखी परीक्षेसाठी गणित,
इंग्रजी, विज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांवर लक्ष केंद्रित करा. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची टिप, कुठल्याही अपडेटसाठी फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटच तपासा, इतर कुठेही नाही. तर ही होती अग्निवीर वायू नॉन कॉम्बॅटंट भरतीबद्दलची सगळी आवश्यक माहिती. आता खरं मिशन इथून पुढे सुरू होतं. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या प्रयत्नासाठी एक लाईक तर बनतोच. आणि हो, ज्या मित्रांना किंवा ओळखीच्यांना हवाई दलात जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा. आपला जोश दाखवण्यासाठी कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका. आणि जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, अग्निवीर वायू नॉन कॉम्बॅटंट ही खरंच आयुष्य बदलणारी संधी आहे. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करा. जय हिंद.